नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला आलेल्या रुपाली चाकणकर यांनी शेवटी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा जो राजीनामा आहे तो दिला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अत्यंत निंदनीदायक असल्याचं सध्या पाहण्यास मिळत आहे. त्यांना पोलिसांनी पकडलं असून त्यांच्यावर रीतसर कारवाई देखील केलेली आहे. परंतु कॅप्टन अशोक खरात यांचे भक्त जे आहेत ते थेट आता राज्यातील काही बडे नेते असल्याचं देखील आता हळूहळू समोर येताना पाहण्यास मिळत आहे. त्यातच जर पाहिलं तर अजित पवार गटाच्या नेत्या असलेल्या रुपाली चाकणकर जे आहेत त्या कॅप्टन अशोक खरात यांचे पाय धुत असतानाचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होतात, फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत. याचबरोबर त्यांच्या डोक्यावर ज्या पद्धतीची छत्रछाया आहे त्या पद्धतीने छत्री धरलेला जो फोटो आहे तो देखील प्रचंड व्हायरल होत आहे. अशा बाबांना खतपाणी घालण्याचं काम राजकीय नेत्याकडून होत असल्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोरदार होत आहे. त्यातच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर याचबरोबर कॅप्टन अशोक खरात जो भोंदूबाबा आहे तो महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार करत होता त्या अत्याचाराचे जे व्हिडिओ आहेत ते सध्या समोर आले असून अत्यंत ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या बाबा विरोधात संतप्त व्यक्त केला जात आहे. अशा बाबाची पाठराखण करणारे जर पाहिलं तर राज्यातील अनेक नेते मंडळी असल्याचे देखील त्यांचे फोटो आता हळूहळू सोशल मीडियावर व्हायरल होत असताना याचमुळे ह्या कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ त्याचे व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी केली जात होती आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनित्राताई पवार यांच्याकडे दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आता ह्या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण लागलं असून माझे जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहेत ते फोटो आणि व्हिडिओची तारीख पहा. मला विनाकारण बदनाम करण्याच्या हेतूने माझे काही व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेली आहे. मी ह्या विषयाची सविस्तर जी तक्रार आहे ती पोलीस स्टेशनमध्ये देणार आहे. योग्य ती कारवाई या भोंदूबाबावर झाली पाहिजे अशी माझी देखील मागणी आहे. परंतु कुठंतरी भावनिकतेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी गेले असताना माझे जे फोटो आहेत ते व्हायरल केले जात आहेत. हा प्रकार आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे. याचबरोबर महिलांवर ज्या पद्धतीने कॅप्टन अशोक खरात यांनी अत्याचार केलेले आहेत त्या अत्याचाराविरोधात मी देखील संतप्त असून त्यांच्यावर रीतसररित्या कारवाई झाली पाहिजे ह्या मागणीसाठी देखील मी आवाज उठवणार असल्याचं त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या रुपाली चाकणकर ज्या आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. याचबरोबर आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या सुषमा अंधारे ज्या आहेत त्यांनी देखील आता अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष ज्या आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत त्या देखील पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे आता सुनित्राताई पवार याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे कशा पद्धतीने भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.